बाल आनंद मेळावा 2014 बाल दिनाचे औचित्य साधून लहान मुलांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला कल्पकतेला वाव मिळावा, त्यांच्यासाठी मोठे व्यासपीठ, मोठा मंच मिळावा, हायटेक साऊंड सिस्टीम, सोशल मीडियाचा वापर, SD कॅमेऱ्याचा वापर, त्याचबरोबर शालेय जीवनात व्यवहार ज्ञानाचा अनुभव मिळावा, यासाठी विविध वस्तू पदार्थांचे मोठे विक्री स्टॉल, या सर्व बाबी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांना मिळाव्यात, यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय शैलेशजी नवाल साहेब यांनी जिल्ह्यातील 14 तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात स्वतंत्र बालानंद मेळावा घेण्याचे निश्चित केले होते। त्यानुसार शेवगाव जिल्हा परिषद गटाचा बालानंद मेळावा शास्त्रीनगर येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले होते। यापूर्वी वर्गस्तर, शाळा स्तरावर असे उत्सव मेळावे घेतले जात, त्यांचे स्वरूप शाळेपुरते मर्यादित होते, परंतु नवाल साहेब यांच्या संकल्पनेमुळे त्याला आज व्यापक स्वरूप मिळाले आहे। 14 व 15 नोव्हेंबरला हा बाल आनंद मेळावा घेण्याची निश्चित झाल्यानंतर शेवगाव जिल्हा परिषद गटातील शास्त्रीनगर, शेवगाव, चापडगाव, जोरापूर या 4 केंद्रातील 33 शाळातील 105 शिक्षकांचा मेळावा नियोजन बैठक शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये केंद्रातील केंद्र प्रमुख सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मेळाव्याच्या बाबत नवनवीन कल्पना सुचवल्या। त्यानुसार वेगवेगळ्या नियोजन समित्यामध्ये स्वतः जबाबदारी घेत शिक्षकांनी आर्थिक बाबीचा भारही उचलला। शास्त्रीनगर शाळेच्या भव्य प्रांगणात मंडप स्टॉलमधील चिमुकल्यांनी विविध वस्तू, खाद्यपदार्थ, कलाकृती, हस्तकलेचे नमुने, छोट्या हातांनी रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शन पाहुण्यांच्या आगमनासाठी सज्ज झाले होते। मेळाव्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर शास्त्रीनगर शाळेतील बच्चे कंपनींनी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेठ आहुजा, राहुल बंब, अशोक डाके, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, केंद्र प्रमुख राजेंद्र ठाकणे, नवनाथ थापकर, काशीनाथ पवार यांचे अवक्षण केले। यावेळी उपस्थित सर्व शाळातील चिमुकल्यांनी रंगीबेरंगी फुले हवेत सोडत बागडण्याचा आनंद लुटला। उपस्थित पाहुण्यांनी चिमुकल्यांच्या विविध स्टॉलचे उद्घाटन करत पाहणीला सुरुवात केली। यामध्ये खाद्यदालन, हसत खेळत शिक्षण, क्रीडा दालन, नाट्य दालन, कला दालन, रांगोळी प्रदर्शन पाहत असताना त्यांच्याशी संवाद साधत माहिती घेत पाठीवर शाबासकीची थापही दिली। मान्यवर पाहुणे मंचावर उपस्थित झाल्यावर शास्त्रीनगर शाळेतील चिमुकल्यांनी स्वागत गीतांनी त्याची सुरुवात केली। त्यांच्या हस्ते सरस्वती, सावित्रीबाई फुले, पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी प्रास्ताविकात बाल आनंद मेळाव्याची संकल्पना स्पष्ट करत मेळाव्यासाठी विविध शाळांतून आलेल्या चिमुकल्यांचे कौतुक केले। या बाल आनंद मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत, कलागुण आहेत, त्या कलागुणांची वाढ व्हावी, त्यांना योग्य ते मार्गदर्शन शिक्षकांनी केलेलं आहे। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये शेवगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य सन्माननीय अशोक शेठ आहुजा, पंचायत समितीच्या सभापती मंगलताई काटे, उपसभापती अरुण पाटील लांडे, शेवगावचे माजी सरपंच अशोकरावजी डाके, गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, राहुलजी बम यांचा सन्मान करण्यात आला। पंचायत समितीच्या सभापती मंगलताई काटे यांनी आपल्या भाषणात या बाल आनंद मेळाव्याचे कौतुक करत वर्षातून 2 वेळा असे उत्सव व्हावे असे सूचित करत पंचायत समिती माध्यमातून सर्व मदत करण्याचे जाहीर केले। बाल आनंद मेळाव्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अशोक शेठ आहुजा यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की आपण हा चिमुकल्यांचा उत्सव पाहून भारावून गेलो आहोत। आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले। जिल्हा परिषद गटातील केंद्र प्रमुख, शिक्षक यांचे त्यांनी कौतुक केले व या उपक्रमास त्यांनी शुभेच्छाही दिल्या। त्यानंतर सुरुवातीला देवांचा देव महागणपतीला वंदन करत माळीवाडा जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी कार्यक्रमाचा श्री गणेशा केला। त्यानंतर 4 केंद्रातील आलेल्या प्राथमिक शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले।
दिया था, सबको दिया था, वो मुझको भी दे देता दुनिया।